नमस्कार. 8:30च्या बातमीपत्रात मी विजय कदम आपलं स्वागत करतो. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटावर सेवा कर नाही, 31 डिसेंबरपर्यंत सवलत. विमानतळावरही विनाशुल्क पार्किंग सुविधा. देशातल्या पोटनिवडणुका आणि राज्यातल्या विधान परिषद निवडणुकांमध्ये भाजपला चांगलं यश. शहीद जवानांच्या विटंबनेबद्दल चोख प्रत्युत्तर देऊ, भारतीय लष्कराचा इशारा. आणि खड्डेमुक्त महाराष्ट्राची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी आता आधुनिक यंत्रांचा वापर होणार. नमस्कार आणि आता सविस्तर वृत्त. रेल्वे तिकिटांच्या ऑनलाईन आरक्षणावर आजपासून 31 डिसेंबरपर्यंत सेवा कर भरावा लागणार नाही. विमुद्रीकरणानंतर आता केंद्र सरकारनं रोख रक्कम विरहित व्यवहारांवर भर द्यायला सुरुवात केली आहे. IRCTCच्या संकेतस्थळावरून रेल्वे तिकिटांचं ऑनलाईन आरक्षण करण्यावर 31 डिसेंबरपर्यंत सेवा कर लागू होणार नाही. यामुळे ऑनलाईन तिकीट स्वस्त होऊ शकेल अशी माहिती रेल्वे मंत्रालयानं दिली आहे. नागरी उड्डाण मंत्रालयातर्फे सर्व विमानतळांवरच्या पार्किंग शुल्कात 28 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत सूट दिली जाणार आहे. आधी या सवलतीची मुदत 24 नोव्हेंबरपर्यंत होती. या सवलतीमुळे प्रवाशांना विमानतळापर्यंत वाहतूक सोपी जाईल. दरम्यान विमुद्रीकरणाच्या निर्णयावर जनतेने आपले विचार आणि मतं मांडावीत असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटर संदेशाद्वारे केलं आहे. यासाठी नागरिकांनी नरेंद्र मोदी ॲपवर आपली मतं नोंदवायची आहेत. लोकसभेच्या 4 आणि विधानसभेच्या 8 जागांसाठी झालेल्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपला चांगलं यश मिळालं. 6 राज्य आणि एका केंद्रशासित प्रदेशात झालेल्या निवडणुकांमध्ये भाजपनं आपल्या सर्व जागा राखल्या असून मतांच्या टक्केवारीतही आघाडी घेतली आहे. लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपनं मध्य प्रदेश आणि आसामच्या 2 जागा राखल्या आहेत. पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेस विजयी झाली असली तरी मतसंख्या वाढल्यानं तिथे भाजपनं दुसरा क्रमांक पटकावला. अरुणाचल प्रदेश आणि त्रिपुरामध्येही भाजपनं बाजी मारली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ईशान्य भारतात भाजपचा जोर वाढल्याबद्दल कार्यकर्त्यांचं अभिनंदन केलं. महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून राज्य विधान परिषदेसाठी निवडून देणाऱ्या 6 जागांचे निकाल काल घोषित झाले. या निवडणुकीत जळगाव, यवतमाळ आणि भंडारा, गोंदिया या 3 ठिकाणी शिवसेना भाजप युतीचे उमेदवार विजयी झाले. तर सातारा, सांगली आणि नांदेड या 2 ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार निवडून आले. राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त पुण्यात विजय मिळाला. जम्मू काश्मीरमध्ये कुपवाडा जिल्ह्यातल्या माचिल इथं प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर भारताच्या 3 जवानांना वीरमरण आलं. त्यातल्या एका जवानाच्या देहाची पाकिस्तानी सैन्याकडून विटंबना करण्यात आली. पाकिस्तानच्या आगळीकीला चोख प्रत्युत्तर दिलं जाईल असं भारतीय लष्कराने या संदर्भात म्हटलंय. भारतीय जवानाच्या पार्थिवाची विटंबना करण्याची 29 ऑक्टोबरपासूनची पाकिस्तानची ही दुसरी वेळ आहे. दरम्यान बांदीपोरा इथं काल झालेल्या चकमकीत भारतीय लष्करानं 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घातल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. या दोघांकडे 2000च्या नवीन नोटा सापडल्याचं वृत्त आहे. घटनास्थळावरून 2 शस्त्र आणि अन्य युद्धसामुग्री ताब्यात घेण्यात आली आहे. जम्मू जिल्ह्यात आरएसपुरा क्षेत्रात आंतरराष्ट्रीय सीमेजवळ सीमा सुरक्षा दलानं काल एका पाकिस्तानी घुसखोराला ठार केलं. शेतीखालोखाल रोजगार देणारा वस्त्रोद्योग हा मोठा उद्योग असून या उद्योगाच्या पाठीशी सरकार ठामपणे उभं आहे. त्यामुळे सरकार या उद्योगाची चक्र कधीही बंद पडू देणार नाही अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. इचलकरंजी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ घोरपडे नाट्यगृह चौकात आयोजित जाहीर सभेत ते काल बोलत होते. डिजिटल प्रशासन करून भ्रष्टाचार मुक्त प्रशासन देण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचंही ते म्हणाले. इचलकरंजी शहरातल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी 37 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून इचलकरंजीतल्या रस्त्यांसाठी देखील कोट्यवधी रुपये मंजूर केल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान कराड इथंही नगरपालिका निवडणुकीला भाजप उमेदवारांची प्रचारसभा झाली. मराठा समाजाच्या मागण्या रास्त असून शासनानं अनेक योजनांमधून त्या समाजाला मदत करण्याचा निर्णय घेतलाय. मराठा आरक्षणाबाबतही आपण अभ्यास करत असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. राज्य शासन नगरपालिकांच्या कर वसुलीसाठी विशेष प्रणालीचा अवलंब करणार असून त्यासाठी उपग्रहाचा वापर करणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मुख्यमंत्री दावा करत असले
की राज्य बदलत आहे तरी प्रत्यक्षात शेतकरी कर्जबाजारी होतोय, बेकारी वाढतेय, उद्योगधंदे बंद होत आहेत असा आरोप काँग्रेस नेते अमित देशमुख यांनी काल केला। धुळे जिल्ह्यात दोंडाईचा इथं नगरपालिका निवडणुकीच्या प्रचार सभेत ते बोलत होते। काँग्रेस आघाडीने आजवर अनेक विकास कामं केलीत, याकडे त्यांनी लक्ष वेधलं। खराखुरा विकास हवा असेल तर काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराला निवडून आणा असं आवाहन त्यांनी मतदारांना केलं। खड्डेमुक्त महाराष्ट्राची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागानं आधुनिक यंत्रांचा वापर सुरू केला असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांनी काल मुंबईत दिली। परदेशात वापरलं जाणारं जेट पॅचर हे यंत्र आता खड्डे बुजवण्याच्या कामी वापरलं जाणार आहे। त्यामुळे रस्त्यांच्या दर्जात सुधारणा होईल असा विश्वास पाटील यांनी व्यक्त केला। जेट पॅचर ही अत्याधुनिक यंत्रणा मोबाईल ट्रॅकवर बसवण्यात आली आहे। हे स्वयंपूर्ण एकात्मिक रस्ता दुरुस्ती यंत्र आहे। यात एकाच यंत्राद्वारे जेट प्रेशरनं खड्डा स्वच्छ करून त्यानंतर लगेच त्याच पाईपमधून रस्त्यावर इमल्शन डांबराचा जेट स्प्रे करून टॅग कोट मारला जातो। नंतर त्याच पाईपमधून डांबर मिश्रित खडीनं खड्डा भरला जातो। वेगवेगळी कामं एकाच यंत्रानं होत असल्यानं यासाठी वेळही कमी लागतो। बियाण्यांच्या खरेदीसाठी शेतकऱ्यांना चलनातून बाद झालेल्या 500 आणि 1000च्या जुन्या नोटा वापरता येतील असं केंद्र सरकारनं जाहीर केलं आहे। ओळखपत्राचा पुरावा दाखवून केंद्र किंवा राज्य सरकारचे कारखाने, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम, राष्ट्रीय किंवा राज्य बियाणे महामंडळ तसंच केंद्रीय आणि राज्य कृषी विद्यापीठ, भारतीय कृषी संशोधन परिषद या ठिकाणांहून जुन्या नोटा देऊन बियाणं खरेदी करता येईल। यापूर्वी सरकारनं शेतकऱ्यांना आठवड्याला 25,000 रुपये देऊन दिलासा दिला होता। सरकारच्या या निर्णयामुळे रब्बी हंगामात बियाणं खरेदी करण्याची शेतकऱ्यांची चिंता दूर झाली असून शेतकऱ्यांनी या निर्णयाचं स्वागत केलं आहे। हा नवीन जी माहिती मला कळाली ती शेतकऱ्यांच्या दृष्टीनं फारच चांगली बातमी आहे। कारण की रबीसाठी शेतकऱ्यांनी जवळपास आता बराचसा पैसा जे कर्ज मिळालं त्या कर्जाचा उचल केलं असून ते घरी आणून ठेवलेलं होतं। त्याच्यामुळे जर शासनानं अशा पद्धतीचा कोणता निर्णय घेतला असेल तर शेतकऱ्याच्या दृष्टीने ही बाब खरोखरच अभिनंदनीय आणि स्पृहणीय आहे। केंद्रावर नोटा घ्यावा 500च्या 1000च्या। आता हे नोटा कालचा निर्णय चांगला राहिला आणि हे निर्णयामुळे आता आम्हाला केंद्रावर कोणतीही अडचण नाही। 500च्या नोटा घेतात आणि बियाणे पण आम्हाला मिळते। आता अडचणी नाही राहिल्या। रब्बीचं सीझन होतं, रब्बीच्या सीझनमध्ये शेतकऱ्याला समजा बियाणं खरेदी करतात, नोटा घेत नसल्यामुळं त्यांचे समजा बियाणं मिळत नव्हतं, पण शासनानं निर्णय घेतल्यामुळं हे शेतकऱ्याचं चांगलं झालं। शेतकऱ्यांना बियाणं खरेदीसाठी कोणताही त्रास होणार नाही असं जालना इथल्या महाबीज कार्यालयाचे सहाय्यक क्षेत्र अधिकारी देवेंद्र सपकाळ यांनी म्हटलं आहे। आम्हाला वरिष्ठ कार्यालयाकडून आदेश आलेला की आता की ते मी शेतकऱ्याकडून ते जुन्या नोटा बियाणं करता स्वीकारा। त्यामुळे आता आम्हाला आदेश आल्यामुळे आम्ही ते स्वीकारणार आणि त्यामुळे जो शेतकऱ्यांना त्रास होत आहे तर तो त्रास होणार नाही। आता तसेच आम्ही आमच्या वितरकांना सुद्धा सूचना दिलेल्या आहेत की त्यांनी त्या शेतकऱ्याकडून नोटा स्वीकाराव्या म्हणून। विमुद्रीकरणाच्या निर्णयानंतर नोटा बदलून घेण्यासाठी आणि पैसे जमा करण्यासाठी सगळीकडे बँक आणि एटीएमच्या बाहेर लांबच लांब रांगा दिसून होत्या। मात्र आता हे चित्र बदलल्याचं दिसून येत आहे। परभणी जिल्ह्याच्या एटीएममध्ये 2000च्या नोटा उपलब्ध झाल्यामुळे बँकांवरचा ताणही कमी झालाय। तसंच नवीन चलन उपलब्ध झाल्यामुळे बाजारपेठेतले व्यवहारही वाढले आहेत। मी IDBI बँकेमध्ये पैसे काढायला आले। माझं लवकरात लवकर काम झालं। इथं जो काही पंतप्रधानांनी निर्णय घेतलेला आहे मोदी साहेबांनी तो एकदम योग्य आहे। जरी आम्हाला आज त्रास झाला तरी ते भविष्यामध्ये आमच्यासाठी आणि येणाऱ्या पिढीसाठी खूप चांगला निर्णय आहे। तर आम्ही त्यांचे धन्यवाद देतो पंतप्रधान साहेबांचे। बहुत ही अच्छा लिया है। ये अभी तो हम इसी खुशी में हैं, इसके आगे हमारे बाल बच्चे भी बहुत खुश रहेंगे। मोदी साहब को हमारा धन्यवाद। दरम्यान 2000च्या नोटा रद्द करण्यासंदर्भात आणि विमुद्रीकरणाविरोधातल्या याचिकेसंदर्भात दिल्ली उच्च न्यायालयात येत्या 8 डिसेंबरला सुनावणी ठेवली आहे। अनेक दिवसांपासून उतरलेल्या कांद्याच्या दरानं उभारी घेतल्यानं शेतकऱ्यांना दिलासा मिळालाय। नाशिक जिल्ह्यातल्या लासलगाव बाजार समितीमध्ये लाल कांद्याला काल चालू वर्षाच्या हंगामातला 1980 रुपये प्रति क्विंटल इतका सर्वाधिक भाव मिळाला। गेल्या आठवड्यात या कांद्याला सरासरी 1300 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला होता। मात्र चांगला दर मिळाल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण आहे।
मागच्या आठवड्याच्या बंदनंतर बाजार समिती आता पुन्हा एकदा सुरू झालेली आहे. शेतकरी आपला शेतीमाल हा बाजारावर विक्रीला आणत आहेत. त्यांना चेकद्वारे पेमेंट या ठिकाणी व्यापाऱ्यांच्याद्वारे होत आहे आणि बाजारभावसुद्धा पहिल्यापेक्षा थोडेसे नवीन जो कांदा येतोय त्याला थोडेफार बरे या ठिकाणी मिळत आहेत. परंतु फक्त परत एकदा तो चलनाचा जो काही विषय या ठिकाणी अडचणीचे ठरत आहे त्या संदर्भात आत्तापर्यंत जे काही व्यवहार झाले ते संपूर्ण व्यवहाराचा कशा पद्धतीने झाले, शेतकऱ्यांना पेमेंट मिळाले की नाही या संदर्भाची माहिती सुद्धा घेण्याचं कामकाज सुरू आहे. आणि व्यापाऱ्यांना सुद्धा आम्ही या ठिकाणी सांगितलेले आहे की आपण सुद्धा शेतकऱ्यांचा माल घेतल्यानंतर त्या ठिकाणी त्यांना चेकद्वारे आरटीजीएसद्वारे या ठिकाणी पेमेंट तत्काळ मध्ये उपलब्ध करून द्यावे. जर्मन उद्योजकांनी कृषी संरक्षण उत्पादन इलेक्ट्रॉनिक आदी क्षेत्रात महाराष्ट्रात गुंतवणूक केल्यास त्यांना सर्वतोपरी सहकार्य करण्याचं आश्वासन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी दिलं. जर्मनीतल्या एका राज्याच्या वित्त आणि कृषी मंत्र्यांसह एका शिष्टमंडळानं काल मुंबईत देसाई यांची भेट घेतली, त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्र हे देशातलं प्रगतिशील राज्य असून उद्योगांना इथं मोठ्या संधी आहेत. त्यामुळे जर्मनीतले लघु आणि मध्यम उद्योजक महाराष्ट्रात वाईन, तंत्रज्ञान, कृषी प्रक्रिया आदी उद्योगात गुंतवणूक करायला उत्सुक आहेत, असं या शिष्टमंडळानं देसाई यांना सांगितलं. यावेळी राज्याच्या उद्योग विभागाचे प्रधान सचिव अपूर्व चंद्रा, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सेठी आदी उपस्थित होते. आता सह्याद्री वाहिनीच्या वृत्त विभागासाठी स्ट्रिंगर्सची नियुक्ती करण्याबाबत माहिती जाणून घेऊया. प्रसार भारती भारत लोकसेवा प्रसारक प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र मुंबईकडून 36 जिल्ह्यांकरता स्ट्रिंगर्सचं पॅनल तयार करण्यासाठी अर्ज मागवण्यात येत आहेत. अर्ज 16 डिसेंबर 2016 संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्रादेशिक वृत्त विभाग दूरदर्शन केंद्र पीबी मार्ग वरळी मुंबई 30 या पत्त्यावर पोहोचतील अशा पद्धतीनं पाठवणं आवश्यक आहे. अर्ज आणि अधिक माहिती संकेतस्थळ www.ddkmumbai.org वर उपलब्ध. इंदू मिलच्या जागेवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या राष्ट्रीय स्मारकाच्या भूमिपूजनाला 1 वर्षाहून अधिक काळ उलटून गेला तरी अद्याप स्मारकाबाबत काहीही हालचाली दिसत नसल्याच्या कारणावरून या प्रश्नावर सामाजिक समता मंचचे अध्यक्ष कामगार नेते विजय कांबळे यांनी सरकारला जाब विचारलाय. आंबेडकरी जनतेच्या मनात याबद्दल संभ्रम निर्माण झाला असून त्याबाबत चर्चा करण्यासाठी काल सामाजिक समता मंचच्या सर्व पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावण्यात आली होती. ठाणे महानगरपालिकेच्या वतीनं घोसाळे तलाव परिसरात बनवण्यात आलेल्या जॉगिंग ट्रॅकच्या नूतनीकरणाचं भूमिपूजन आणि एलईडी दिवे लावण्याच्या कामाचा शुभारंभ काल ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांच्या हस्ते करण्यात आला. या अंतर्गत घोसाळे तलाव इथल्या 800 मीटर लांबीच्या जॉगिंग ट्रॅकची दुरुस्ती, भिंत आणि पिचिंग दुरुस्ती तसंच रंगकाम करण्यात येणार आहे. या कामासाठी सुमारे 25 लाख तर एलईडी दिवे लावण्यासाठी 24 लाख रुपये खर्च येणार आहे. कर्नाटक संगीतातले विख्यात गायक एम बालमुरलीकृष्ण यांचं काल चेन्नईमध्ये वार्धक्यानं निधन झालं. ते 86 वर्षांचे होते. मिले सूर मेरा तुम्हारा या गाजलेल्या गीतामधल्या तमिळ ओळी बालमुरलीकृष्ण यांनी गायल्या होत्या. त्या आजही रसिकांच्या मनात रुंजी घालतायत. कित्येक तमिळ आणि तेलुगू चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय केला होता. संगीत क्षेत्रातल्या योगदानाबद्दल त्यांना पद्मविभूषण किताबासह विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी बालमुरलीकृष्ण यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. हवामान. विदर्भाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय घट झाली आहे. मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ आणि कोकणाच्या काही भागात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित घट झाल्यानं गारठा वाढला आहे. शेवटी पुन्हा एकदा ठळक बातम्या. रेल्वेच्या ऑनलाईन तिकिटावर सेवा कर नाही, 31 डिसेंबरपर्यंत सवलत. विमानतळांवरही 28 नोव्हेंबरपर्यंत विनाशुल्क पार्किंग सुविधा. देशातल्या पोटनिवडणुका आणि राज्यातल्या विधान परिषद निवडणुकांमध्ये भाजपला चांगलं यश. शहीद भारतीय जवानांच्या देहाच्या विटंबनेबद्दल चोख प्रत्युत्तर देऊ, भारतीय लष्कराचा इशारा. आणि खड्डेमुक्त महाराष्ट्राची संकल्पना प्रत्यक्षात आणण्यासाठी आता आधुनिक यंत्रांचा वापर होणार. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया सकाळी 11:30 वाजता सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार.